हॅलो हाय नमस्कार मंडळी। मी नुकतंच माझ्या दादांची प्रार्थना ही आत्ता यूट्यूबवरती टाकलेली होती आणि तेव्हा मला अशी एक कमेंट आली की पितृपक्ष याच्याबद्दल काही माहिती द्या, याच्यामध्ये काय करायला पाहिजे। तर आजचा व्हिडिओ आहे पितृपक्षाबद्दलचा। पितृपक्ष हा साधारण भाद्रपद पौर्णिमेपासून तर अश्विन अमावस्येपर्यंत असा 16 दिवस चालतो। म्हणजे सर्व पितृ अमावस्येपर्यंत 16 दिवस चालतो। या 15-16 दिवसामध्ये म्हणजे पितृपक्ष म्हणजे पंधरवडा, पितृ पंधरवडा असं पण म्हणतात बरेच जण। पितृ म्हणजे पितृ म्हणजे थोडक्यात आपले वाडवडील जे असतात, तर ह्यांना स्मरण करण्याचा हा पितृपक्ष असतो, हा पंधरवडा असतो। ह्या काळामध्ये जे आपले पूर्वज असतात, जे वाडवडील असतात, त्यांच्यापैकी कोणी जर ज्या तिथीला गेलेले असतील, तर पूर्वीच्या काळी कसं असायचं माहिती आहे का, घरोघरी फोटो असायचे आणि मग त्या व्यक्तीची बर्थ डेट आणि मृत्यूची तारीख त्याच्यावरती तिथी असायची। पण आजच्या काळामध्ये एवढे फोटो बिटो लावले जात नाहीत, त्यामुळे ते स्मरण राहत नाही। मग अशा वेळेला जर समजा त्या व्यक्तीची तिथी जर माहिती नसेल तर पुरुष असेल तर सर्व पितृ अमावस्येला, आणि जर आई आजी वगैरे असं कोणी असतील तर त्यांचं नवमीला, म्हणजे स्त्रियांचं नवमीला असं केलं जातं श्राद्ध। तर या पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचं, त्यांनी जे आपल्यासाठी कष्ट घेतलेले आहेत, त्यांनी जे आपल्यासाठी केलेलं आहे, तर त्याबद्दल आपण काय म्हणतात त्याला, हे असण्याचं, त्यांचे जे आपल्यावरती आत्तापर्यंत झालेले त्यांनी संस्कार आहेत त्याच्याबद्दलचा एक ऋण फेडण्याच्या दृष्टीने हे पितृपंधरवडा हा केला जातो। त्यांचं स्मरण केलं जातं, त्यांनी जे कष्ट केलेले असतात त्याबद्दलची भावना ही वागण्यातनं ह्याच्यातनं दाखवली जाते। तर असं श्राद्ध केले जातात। मग कधी तर्पण केलं जातं, महालय केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारचे श्राद्ध असतात। त्यात पूर्वजांना पाणी दिलं जातं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्राद्ध जेव्हा केलं जातं तेव्हा व्यवस्थित सगळा वडे खीर वगैरे असा स्वयंपाक वेगवेगळ्या कस्टम्सनुसार, वेगवेगळ्या लोकांच्या ह्याच्यानुसार केला जातो। त्या त्या तिथीला तो स्वयंपाक केला जातो। आणि त्यांनी जे आपल्याला इतके दिवस जे सुख दिलेलं आहे, त्यातनं आपल्याला जे मिळालेलं आहे त्याबद्दलचा तो ऋण व्यक्त करण्याचा हा एक प्रकार असतो। तर मग कावळ्यांना हे दिलं जातं, काय म्हणतात त्याला, पिंड दिलं जातं, पिंडदान केलं जातं। त्याच्यावरती काळे तीळ वगैरे हे सगळ्यांना श्राद्धाचे विधी तर जनरली माहितीच असतात। तर अशा पद्धतीने हे पितृपक्षामध्ये त्यांना समाधान मिळावं या पद्धतीने सगळेजण करत असतात। कारण त्यांचे आपल्यावरती ऋण आहेत आणि त्याचा आपण उपकारांची परतफेड करण्याचा हा एक मार्ग असतो। आणि असं म्हटलं जातं की ही जी भाद्रपदातली पौर्णिमा असते ते अश्विन अमावस्येपर्यंत 15 दिवस हे पितृ सूक्ष्म रूपाने जमिनीवरती येतात आणि आपापल्या ह्यांच्याकडनं जे ते झालेलं असतं श्राद्ध वगैरे त्यातनं तृप्त होतात आणि मग ते त्या काळासाठी यमराज त्यांना तेवढा हे सोडतात असं म्हटलं जातं। तर ह्या काळामध्ये जनरली पुरुषांनी केस वगैरे कापायचे नसतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दान करायचं असतं। तर दान हे तुम्ही कोणत्याही गरीब व्यक्तीला दान करू शकतात। कपडे, पैसे, जे काही तुम्हाला परवडत असेल, जे काही तुम्हाला सुचेल, रुचेल, पटेल तशा पद्धतीने तुम्ही दान करू शकता। शेवटी काय असतं माहिती आहे का, भाव महत्त्वाचा असतो, श्रद्धा महत्त्वाची असते। कोणतीही गोष्ट ही श्रद्धेने केली की त्याच्यातला भाव जो असतो तो आपोआपच त्यांच्यापर्यंत पोहोचतो। तर मग काही जण गायींना पण हे करतात, गोदान करतात, गायींना काहीतरी दान देतात किंवा गोशाळेमध्ये काहीतरी पैसे वगैरे, चारा वगैरे असं काहीतरी देतात। कुत्र्यांना काही जण भाकरी वगैरे हे करतात। कारण ह्या जीवांमध्ये मुंगी, कुत्रे, कावळा, गाय ह्या जीवांमध्ये ह्या काळामध्ये पितरांचा वास असतो असं काही जण मानतात। तर आपल्याला जे पटेल, रुचेल, कोणी भांडे दान करतात, कोणी गरिबांना काहीतरी अजून वेगळं दान करतात, कपडे लत्ते पैसे वगैरे अशा पद्धतीने दान करतात। तर आपल्याला जे पचेल, रुचेल आणि आपल्याला जे परवडेल अशा पद्धतीचं दान करणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं आपण त्यांचे जे आपल्यावरती आत्तापर्यंत असलेलं ऋण आहे
तर त्याचं स्मरण करणं गरजेचं आहे. त्यांचं जे आपल्यावरती प्रेम आहे त्याबद्दल आपण व्यक्त होणं गरजेचं आहे. म्हणून पितृपक्ष हा जो पितृपंधरवडा असतो ना, हा हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो. ह्या 15 दिवसामध्ये नवीन काही खरेदी केली जात नाही. त्यानंतर लगेचच नवरात्र सुरू होत असतं. त्यामुळे नवरात्रामध्ये मग परत नवीन खरेदी वगैरे उत्साहाचं वातावरण असतं. हा जो पूर्ण पंधरवडा असतो हा डेडिकेटेड असतो, तो म्हणजे आपल्या वाडवडिलांना, पूर्वजांना. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मनात ही श्रद्धा ठेवली पाहिजे. हे फार महत्त्वाचं असतं, कारण त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं. आपण इथून फक्त एक छोटीशी फुल ना फुलाची पाकळी असं व्यक्त होत असतो. अशा पद्धतीने काहीतरी ऋण फेडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आजोबांच्या बद्दलचं सुद्धा श्राद्ध असतं. ते मात्र नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी वगैरे केलं जातं, की दूध, पेढे, केळं वगैरे असे दिले जातात. तर ह्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडे पितृपंधरवडा हे केला जातो. मग श्राद्धाचं सगळं जेवण हे केलं जातं. त्या तिथीनुसार जे श्राद्ध असेल तर पूर्ण वडे, खीर वगैरे असं वेगवेगळ्या कस्टम्सनुसार हे केलं जातं. त्यांना समाधान मिळावं, त्यांना शांती मिळावी, हा एक सगळा त्याच्याबद्दलचा विचार असतो. की आपण जे आत्तापर्यंत जगतो आहोत त्यामध्ये आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपले जे पूर्वज होते त्यांना समाधान मिळावं, हा तो विचार आहे. आणि हा विचार फार महत्त्वाचा आहे. कृतज्ञता असणं फार गरजेचं आहे. आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञ असतो आणि ही कृतज्ञता बाळगणं, ही कृतज्ञता व्यक्त करणं हे फार गरजेचं आहे. म्हणून हा पितृपंधरवडा हा पूर्ण हिंदू धर्मामध्ये साजरा केला जातो. तर मला अशी कमेंट आलेली होती, म्हणून मी माझ्या परीने, मी यातली काही एक्सपर्ट नाही आहे, आधीच सांगून टाकते, मी माझ्या परीने थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला. जे मला थोडंफार माहिती होतं त्यानुसार मी सांगण्याचा प्रयत्न केला. दान हे तुम्ही कोणत्याही पद्धतीचं करू शकतात. भांड्यांपासून तर तुम्हाला जे काही करायचं आहे, तुमचा हेतू महत्त्वाचा आहे, तुमच्या मनातली भावना महत्त्वाची आहे. आणि ती जर भावना तुमची चांगली असेल तर आपोआपच तुमचा जो काही दोष असतो तो बरोबर दूर होतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. जर माझं काही सांगण्यामध्ये राहून गेलं असेल तर तेवढंही थोडंसं सांभाळून घ्या. मिनल अद्वैत या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मिनल अद्वैत. नक्की कॉमेंट करून सांगा हा, आणि तुम्हाला हा व्हिडिओ पटला का ते पण सांगा. आपल्या पूर्वजांचं आपण सगळेजण स्मरण करूयात, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करूयात. धन्यवाद मनापासून. हा जो पितृपक्षाचा आत्ता व्हिडिओ मी जो केला, ज्याच्यामध्ये काय दान करावं, तर ह्याच्यात एक पॉईंट राहून गेला, तो आत्ता ॲड करते आहे. तो म्हणजे ब्राह्मणांना दान करावं. तर काय दान करावं? यथाशक्ती दान करावं, जे तुम्हाला परवडेल, जे तुमच्या मनात असेल असं काहीही दान करावं. तर हा एक पॉईंट राहिलेला होता, म्हणून हा ॲड केलेला आहे. ताजा कलम असतो ना तसंच. आणि परदेशामध्ये जसा हॅलोवीन असतो तर तसाच आपल्याकडे पितृपक्ष असतो, म्हणजे पितृपंधरवडा असतो. त्याच्यात हॅलोवीनचं हे थोडंसं ह्याचं काय म्हणतात, मजेशीर असं रूप असतं. पण आपल्याकडे आपण ह्या सगळ्या गोष्टी अतिशय रीतीभातीने आणि गंभीरपणे करतो. धन्यवाद. मिनल अद्वैत.